अक्कलकोटला जाताना अपघात होता होता आम्ही वाचलो आहे आणि हे फक्त स्वामी कृपेमुळे झालेलं आहे आणि पुन्हा एकदा स्वामीचं अस्तित्व आहे हे सिद्ध झालं. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता अचानक भयानकपणे आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला. आणि ते म्हणतात ना, अक्कलकोटला जर आपली इच्छा नाही, स्वामींची इच्छा लागते. खूप मोठे पुण्याचे गेस्ट आहेत, तुम्हाला दाखवते मी, ओळखा बघ. आणि आमच्यासोबत अजून एक व्यक्ती होती आणि तिची सुद्धा जबाबदारी आमच्यावरच होती. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अक्कलकोटला जाताना एक मोठी घटना आमच्यासोबत घडलेली आहे. अक्षरशः आमचा श्वास थांबला होता की आम्ही जिवंत घरी जातो की नाही, की स्वामींचे दर्शनसुद्धा होतं की नाही. परंतु स्वामींची इच्छा आहे असे समजूनच आम्ही स्वामींवर सर्व सोडलं आणि सुखरूपपणे आम्ही घरी परतलो आहोत. तर हा व्हिडिओ 31 तारखेचा आणि 1 तारखेचा असा दोन्ही मिळून आहे. ज्या दिवशी 31 डिसेंबर म्हणजे 31 होतं, लोक त्यांचा आनंद पब पार्टीमध्ये साजरे करत होते. त्याच दिवशी गणेशजी आणि आम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं ठरवलेलं होतं की देवाच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही एकमेकांना माफी मागू आणि एकमेकांना वचन देऊ की इथून पुढे आम्ही कधी भांडणारी नाही आणि ते आम्ही चव्हाट्यावर पण आणणार नाही आणि आमच्या मुलांसाठी इथून पुढे आम्ही सुखाने संसार करू. असंच मनात गृहीत धरून आणि एक विश्वास घेऊन स्वामी दरबारात आम्हाला जायचं होतं. आणि आमचं ते आपण म्हणतो ना, स्वामींची इच्छा असली ना तोच व्यक्ती आपल्यासोबत येतो. आणि अचानकपणे पुण्यातलीच एक जे फेमस रील स्टार आहे किंवा यूट्यूबर आहे, तिचा मला कॉल आला आणि ती बोलली की मलासुद्धा यायचं आहे, मी येऊ का? मी म्हटलं टेन्शन घेऊ नको, स्वामींची इच्छा असेल तर तू नक्कीच माझ्यासोबत येशील. तर 31 डिसेंबरला सकाळी स्वराच्या स्कूलमध्ये होता प्रोग्राम. तिला नऊवारी घालून म्हणजे त्या कार्यक्रमाला जायचं होतं. तर मला तर मेकअप वगैरे येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. परंतु या सर्व याच्यात मला मदत केलेली आहे सायलीने. डायरेक्ट सायलीने मला सांगितलं की तू तिला घेऊन माझ्याकडे ये, मी तिचा मेकअप आणि तयारी करून देते. बिचारीला आम्ही झोपेतून उठवलं आणि तिने लगेच स्वराचा मेकअप केला आणि तिला मस्तपैकी नंतर नऊवारी वगैरे वेअर करून दिली. आम्हाला स्वामी दरबारात जायचं होतं, परंतु जाऊ की नाही असं फिक्स नव्हतं. कारण म्हणजे गणेशजीचं पेमेंट झालं नव्हतं आणि गणेशजी बोलत होते की माझ्याच पेमेंटनं आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे आमचं नाही हो चालू होतं. परंतु आपण म्हणतो ना, वेळ पैसा जसं आपल्याकडे लागते ना, तसंच स्वामींची सुद्धा इच्छा लागते स्वामी दर्शनाला जाण्यासाठी. तर इथं सकाळी सगळ्यात अगोदर मी स्वराची तयारी केलेली आहे आणि फायनल स्वराचा लुक कसा दिसतोय ते कॉमेंट बॉक्समध्ये मात्र मला नक्कीच सांगा. किती सुंदर दिसतंय बघा. की तिचे केस कट केले होते ते आर्मी स्कूलमुळे, त्याच्यामुळे थोडं म्हणजे भारीच जाते जेव्हा तिचे केस आपण सेट करतो तेव्हा. परंतु सायलीने कसं तरी करून तिच्या केसावर स्प्रे वगैरे मारून ना हे करून दिलेलं आहे. तर तिने आज ना लेझिममध्ये आणि अजून काहीतरी हे होतं तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट घेतला होता. तर त्याच्यासाठी तिने अशी तयारी केलेली आहे. कॉमेंट बॉक्समध्ये स्वरा कशी दिसत आहे ते नक्कीच सांगा मात्र. तर झालेलं असं की आम्हाला हे सर्व उरकून आम्ही संध्याकाळी अक्कलकोटला निघालो होतो. अचानकपणे काय झालं काय नाही ते तर माहिती नाही, परंतु ड्रायव्हर ना म्हणजे स्वराज बोलला की मला सुसू आली, म्हणजे त्याला सुसू आली होती आणि त्याने गाडी थांबवण्याचा हट्ट केला. बरं झालं त्याने हट्ट केला, नाहीतर आमचा जो ड्रायव्हर आहे ना त्याला अक्षरशः चक्कर आली आणि तो खाली पडला, म्हणजे कोसळला हायवेवर. असा सीन झाला होता. अक्षरशः आमचे ना 2 मिनिटं हृदयाचे ठोकेच थांबले होते. काय सीन झालेलं होतं ते तुम्हाला मी समोर सांगते. तर इथं स्वराची तयारी वगैरे केली आणि सगळ्यात अगोदर तिला मी शाळेत पोहोचून आली. तिला शाळेत पोहोचून आल्यानंतर घरातली साफसफाई केली, भांडी घासली आणि स्वराच्यासाठी आंघोळीचं पाणी केलं. त्याच्यासाठी आंघोळीचं पाणी केलं तर गणेशजी बोलत होते त्याची मी आंघोळ करून देतो, तोपर्यंत तू बाकीचं उरकव. कपडे एवढे होते ना, भयानक कपडे झाले होते, कारण गणेशजी पण त्यांच्या ड्युटीचे कपडे वगैरे घेऊन आलेले होते. तर मी कपडे वॉश करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे वॉशिंग मशीनमध्येच वॉश केलेले आहेत. 2-3 दिवस तर पाण्याचा प्रॉब्लेम होता, तर गणेशजीने येण्याच्या अगोदर मला विचारलं होतं कपडे आणू की नाही वॉश करायला. आता एक काम अजून वाढलेलं आहे, गणेशजीचे संडे सॅटर्डेला कपडे वॉश करायचे असतात. तर आम्ही ना जेवण करून वगैरे निघालो होतो आणि ड्रायव्हरला काय झालं काय नाही आम्हाला ते काहीच कळलं नाही. सोलापूरच्या आणि अक्कलकोटच्या मध्यामध्ये जो टोल नाका आहे ना, तिथं स्वराज खूप नादा लावू लागला. अक्षरशः जसे स्वामीच बोलले की काय त्याच्या तोंडातून काही समजत नव्हतं. स्वराज एकदम म्हणजे थोड्या वेळ पूर्वी थांबलो तर तिथं स्वराजने सुसू शिशी अजिबात केले नाही. मी त्याला बोलली तरी पण केली नाही. आणि थोडंसं समोर आलो 5 मिनिटं नाही झाली तर स्वराज जोरजोराने ओरडू लागला की मला सू आली, मला शी आली, मला सू आली, मला शी आली, असा तो ओरडू लागला. त्याच्यामुळे मी गणेशजीला बोलले की गणेशजी हा खूप ओरडतोय, बहुतेक याला जोराने शी किंवा सू आलेली आहे, तुम्ही साईडला गाडी घ्या आणि थांबवा.
तर गणेशजीने तसेच त्या ड्रायव्हरला सांगितलं की तू गाडी थोडा वेळ थांबव, स्वराजला सू आणि शी आलेली आहे. जशी त्याने स्वराजने गाडी म्हणजे थांबवली तसा स्वराज उतरला. स्वराजने सू केली, त्याने शी केली नव्हती अजिबात. आणि ड्रायव्हर उतरला आणि गाडीच्या मागं केला तर अक्षरशः तो उभ्याने खाली कोसळला. अर्धा हायवेवर आणि अर्धा आणि एवढं त्याला लागलेलं होतं, इवन म्हणजे त्याच्या हाताला, तोंडाला, पायाला अक्षरशः खरचटलं होतं. आम्ही त्याला विचारलं की तू कसा पडला, तर तो म्हणे मला काहीच माहिती नाही, असं वाटत होतं की कोणीतरी मला लोटून दिलं किंवा ढकलून दिलं आणि त्याला एकदम चक्कर आली. थोड्या वेळ आमचे म्हणजे हृदयाचे ठोके थांबले. असं वाटलं स्वराजने जर म्हटलं नसतं की मला सुसू आली, शिशी आली, तर कदाचित त्याला चालू गाडीत म्हणजे गाडी चालवतानाच त्याला हे आले असते, म्हणजे चक्कर वगैरे आले असते आणि गाडी कुठं जाऊन थांबली असती ना हे कळालंच नसतं. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आम्ही खूप स्वामींचा नामस्मरण केलं आणि मी तर कंटिन्यू स्वामींचा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तारक मंत्र लावून दिलेला होता. तर असं झालेला होता सीन आणि म्हणूनच म्हणतात स्वामी जर पाठीशी असतील ना तर आपल्यासोबत काही वाईट होत नाही. तर स्वरा अजून शाळेतून आली नव्हती, तर त्याच्यामुळे मला हे जे पार्सल आहे याचे व्हिडिओ शूट करायचे होते. मोहिनी, हे पाय आता संक्रांत आहे ना, मग आता तुला वाण वाटा लागेल ना. हो, यावर्षीची मी संक्रांत लय चांगली करणार आहे. त्यासाठी एकदम बेस्ट वाण आणलेलं आहे, ते बायला वाटजो, एकदम दिल खुश करतो बायाचा. हो का, दाखवा बरं. हे पाय, दाखवा. हे पाय 354 रुपयात 20. बापरे, मिशोवरून. हा तेव्हा तर तुम्हाला माहित आहे आता आपल्या इथं संक्रांत आलेलीच आहे, मग आपल्याला वाण लागणार आहेत. तर बाय नवऱ्यानं मला हे 20 दिलेले आहेत. 20 हे 354 रुपयात तुम्हाला 20 भेटणार आहेत. क्वालिटी एक नंबर आहे. आता आलेली आहे संक्रांत आणि प्रत्येक महिलेला संक्रांती वाणसाठी गरज आहे, तर हा कॉम्बो सेट तुम्हाला येणार आहे स्वस्तात मस्त. क्वालिटी एक नंबर आहे. हळद, कुंकू आणि अक्षित तुम्ही ठेवू शकता आणि दिसायला सुंदर आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे. 20 येतात एका कॉम्बो मध्ये. घेण्यासाठी मला ही रील शेअर करा किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये PP लिंक DM काही पण टाईप करा. तुमच्या इनबॉक्सला डायरेक्ट लिंक भेटणार आहे. फेसबुकला जर बघता असाल तर कमेंट बॉक्स चेक करा, माझी जी लिंक आहे तिथं क्लिक करून डायरेक्ट तुम्ही हे प्रोडक्ट खरेदी करू शकता. स्वस्तात मस्त आहे, नक्कीच खरेदी करा आणि तुमची येणारी संक्रांत साजरी करा. आणि हो, त्यासोबतच ही ब्लॅक साडीची लिंक सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. बाय बाय. तर आता मकर संक्रांतीचा सेल आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर ही ब्लॅक कलरची साडी बघा किती सुंदर आहे, 718 की 19 रुपयाची आहे. गोल्डन काट आहे, पदर बघा किती सुंदर आहे आणि ब्लाऊज पीस अशाच टाईपमध्ये तुम्हाला येणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये ही साडी मी टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. जे वाणाचं सामान दाखवलं ते फक्त 178 की कितीतरी रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 पीस येणार आहे. म्हणजे मकर संक्रांतीला तुम्हाला जर स्त्रियांना वाण द्यायचं असेल तर ते बेस्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केले, पार्सल वगैरे फोडले आणि आम्ही इथून प्रवास करायला निघालो. पुणे सोडायला थोडा उशीरच झाला, 31st होती, त्याच्यामुळे रस्त्याने भरपूर अशी गर्दी होती. स्वामींचं नामस्मरण करत, मनात एक आशा ठेवत आणि मी ज्या नवीन बिझनेसची सुरुवात करत आहे त्याच्याचमुळे मी स्वामींच्या दर्शनाला जात होती. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता अचानक भयानकपणे आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला. आणि ते म्हणतात ना, अक्कलकोटला जर आपली इच्छा नाही, स्वामींची इच्छा लागते, बरोबर. आणि अशाच पद्धतीने आम्ही तर निघालेलोच होतो, परंतु आमच्या सोबतीला खूप मोठे पुण्याचे गेस्ट आहेत. तुम्हाला दाखवते मी, ओळखा. बघ, क्रिश का सुनने का अभिषेक स्वामी. ओके, कसं वाटत आहे मग? आहे अशा कपड्यांवरती, ना कुठली तयारी आहे ना एक्स्ट्राचा ड्रेस आहे, फक्त एक कॉल झाला की चालली आहेस, मग यायचं आहे का, चलो. शरू पण तिच्या माऊ काकासोबत आहे आणि विदाऊट काही तयारीशिवाय मी मोहिनीताईसोबत निघाले. मोहिनीताई म्हटली हा माझी साडी येईल तुला, तू साडी घाल पाहिजे मस्त. मी तिला बोलली फक्त तू ये, कपड्याचं वगैरे टेन्शन घेऊ नको, बघूया म्हटलं काय आहे. ॲज इट इज आहे अशी बाहेरच होती, कात्रजलाच होती. नेमकं कॉल आला, अर्ध्या तासात मी तिच्या घरी आणि आम्ही निघालो. काही नाही, आहे असं निघाली, फक्त मोबाईलही जवळ. हां, बस ते असलं की सगळं आहे. अरे खरंच म्हणजे कुठलाच प्लॅन नव्हता. सगळे लोक विचारत होते काय प्लॅन. काही नव्हतं, काही कुठलाच प्लॅन नव्हता. आणि आपण जरी काही प्लॅन केला असलं तरी त्याच्या प्लॅन पुढं आपले कुठलेच प्लॅन काम करत नाही. ते आज पुन्हा एकदा अनुभवायला आले. तर आम्ही इथं आता जेवणासाठी थांबलेला आहो. अर्धा प्रवास झाले का ग? किती वेळ आहे अजून? 1-1.5 तासात पोहोचू आपण, 12:30 वाजेपर्यंत. हां, तर रूम वगैरे बुक करून ठेवलेली आहे आम्ही जाण्याच्या अगोदरच. तर आता जेवण आल्यानंतर दाखवू काय आहे जेवणाचा मेनू. तिकडे स्वरा झोपली आहे बिचारी, लय थकली ती आज तिच्या शाळेत. अनएक्सपेक्टेड आहे पण, म्हणजे
अनएक्सपेक्टेड आहे एवढ्या रात्रीचं काही ते म्हणतात ना स्वामींच्या दर्शनासाठी त्यांचं बोलवणं यावं लागतं. हां बघा यांच्याकडे नव्हते कोल्ड्रिंक, स्वराजसाठी घेऊन आले. त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते, त्यांनी दुसरीकडून आम्हाला अवेलेबल करून दिले. असू दे असू दे नाही, 2 सांगितले सर. हो का? असू दे असू दे. सांग मग कशी आहे टेस्ट? एकदम गरम गरम बाजरीची भाकरी आणि मिक्स व्हेजची भाजी ऑसम लागतं. कसं आहे स्वरा? ते तिकडे बसलेले आहेत जेवायला, आम्ही इथं बसलेलो आहोत. तर जेवण वगैरे केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतरच तो आमचा सीन झाला आणि स्वामीचे नामस्मरण करता करता शेवटी एका ठिकाणी गेलो, तिथं स्टे केला आणि सकाळी सकाळी तयारी करून स्वामी दरबारात गेलो. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला आलेलो आहो आपण दरबारात. आता आपण जात आहे दर्शनासाठी. मस्त प्रसन्न सकाळ झालेली आहे अक्कलकोटमध्ये. बघा गर्दी आहे. वर्षाचा पहिला दिवस आणि सुरुवात गुरुवारपासून आणि त्याच्यात स्वामी दरबारात आहो आपण नवीन वर्षात सोबत आहोत आणखी. चला आता आपण दर्शन करूया आणि आमच्यासोबत तुम्हाला पण दर्शन घडणार आहे. ओके, तर कंटिन्यू बनून राहा. तुम्ही बघू शकता रश भरपूर आहे, एवढी गर्दी आहे बघू शकता. गर्दी तर एवढी होती की तिथं लाईनीत म्हणजे रात्री 2 ते 3 वाजतापासून स्त्रिया लाईनीत होत्या, परंतु कोणाचे दर्शन होत नाही. हे गर्दी पण मला एवढं टेन्शन आलं होतं की आमचं दर्शन होणार आहे की नाही. परंतु स्वामींच्या मनात इच्छा असेल ना तर आपलं दर्शनसुद्धा होतं आणि सर्व काही होतं. गर्दी तर तुम्ही बघतच असाल की किती आहे. लेडीज सांगत होत्या की आम्ही 3 वाजतापासून 2 वाजतापासून उभं आहे, आमचंच असं अजून दर्शन झालं नाही. तर मी तर मनात पक्क धरलं होतं की आम्हाला दर्शनासाठी बहुतेक संध्याकाळचे 4 किंवा 5 वाजणार, परंतु तसं काहीच झालं नाही. अचानकपणे आम्ही मागं जात होतो तर आम्ही ढकलत एकदम समोर आलो. कदाचित स्वामींची सुद्धा हीच इच्छा असेल की माझं दर्शनच करून तुम्ही जा. इथं गेल्यानंतर गणेशजीनं प्रॉमिस केलेलं की इथून पुढे मी अजिबात म्हणजे नॉनव्हेज खाणार नाही किंवा पिणार नाही. आता बघूया त्यांची शपथ किती दिवस ते सोबत राहतात. लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने आम्ही असं कुठंतरी गेलेलं आहे, म्हणजे आमची चिळचिळ भांडण वगैरे काहीच झालं नाही. नाहीतर कुठंही आम्ही जायला निघालो पैशासाठी किंवा कोणत्या तरी गोष्टीवरून आमचा वादच होत होता. फायनली आत एंट्री केल्यानंतर असं वाटलं होतं की दोघांचं दर्शन सोबत होणार, परंतु स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन वेगळीच होती. तर इथं प्रगतीने आणि मी दोघींनी पण दर्शन केलेलं आहे. तर प्रगती जी ऑफिसमध्ये होती तर तिने एकच बोललं की मला सुद्धा येण्याची इच्छा आहे. मी तिला बोलली चल ये, तू स्वामींनी जर तुला बोलावलं असेल तर तू नक्कीच आमच्यासोबत येणार. आणि अशा पद्धतीने दर्शनाला गेलो. ती म्हणे माझ्याकडे कपडे नाही आहेत. मी म्हटलं टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे ज्या काही साडी ड्रेसेस असतील ना ते आपण ॲडजस्ट करूया, परंतु स्वामी दरबारात जाऊया. खूप भीती वाटली होती, परंतु मी म्हटलं स्वामींनी जर बोलावलं असेल ना तर त्यांच्या मनात असेल ना तेच होणार. आणि अशा पद्धतीने आम्ही छान पद्धतीने दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर तिथं स्वामींना भेटायला जसं आम्ही आलो होतो, परंतु तसे माझे फॉलोअर्सही भरपूर तिथं मला भेटले. म्हणजे साधारणतः 30 ते 40 लोकांचा रिव्ह्यू माझ्याकडे आहे, जो मी लवकरच शेअर करणार आहे. जे कोणी मला तिथं भेटलं, ज्यांनी एवढं प्रेम दिलं, मला एवढ्या सेल्फी काढल्या, खरंच आपली ओळख आहे आणि आपला स्वभाव, आपले व्हिडिओ भरपूर लोकांना आवडतात. आणि हाच विचार करायचा की एवढे पॉझिटिव्ह आपल्यासोबत लोक आहेत. जाऊ दे. आणि खूप भारी वाटत होतं जेव्हा लोक सेल्फीसाठी आम्हाला बोलावत होते, थांबत होते. अशा पद्धतीने दर्शन केलं, बाहेरसुद्धा फिरलो, खूप सारे तिथं मजा मस्ती केली आणि इथं काही फोटो व्हिडिओज काढले, कारण आमचे फॅमिली फोटो व्हिडिओज आम्ही काढलेच नव्हते. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला. चला कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? इतकंच सांगेल की स्वामी आहेत. जी लोक 5, 5:30, 4, 3:30ला लाईनला थांबली ते लोक दरवाजामध्ये येऊन कंटाळून गायब झाले. आणि आम्ही लोक बाहेर निघत होतो की आपलं दर्शन होणार नाही एवढ्या मोठ्या रांगेत, त्यात आम्ही ढकलले जाऊन आमचं दर्शन झालं. आणि मस्त छान छान एकदम म्हणजे चला तर आता नाश्ता केलेला आहे, चहा घेतोय. यांना उपवास आहे, गुरुवार आहे ना. आणि आम्ही भेटायला जा. इथून पुढे आम्ही मे बी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्ही त्यांना ओळखताच. सो आम्ही थोड्या वेळात त्यांच्याशी पण भेटणार आहे. सो तेव्हाही आम्ही दाखवू आम्ही मला भेटणार आहे. गेस करा तोपर्यंत.
तर तुम्ही इथं रश बघू शकता किती आहे. दर्शन केलं, नाश्ता केलं आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत घरी. तर जाताना इथं ज्या वाढलेल्या भाकरी, शेंगदाण्याची चटणी मिळते ते घेतलेली आहे आणि आत जात होतो तेव्हा अजून आमचे फॉलोअर्स भेटले आणि त्यांनी सुद्धा सेल्फी व्हिडिओ घेतलेली आहे. अक्कलकोटमधून बाहेर पळत होतो ना तेव्हा लक्षात आलं की भरपूर अशी गर्दी आहे. स्वामींची इच्छा लागते तेव्हाच आपलं दर्शन होते, नाहीतर कितीही तुम्ही ठरवा. दरबारातून सुद्धा माणसं परत जाताना आम्ही बघितलेली आहे. कोणाला चक्कर आली, कोणाच्या गर्दीमध्ये उभं राहावल्या गेलं नाही. परंतु स्वामींची जर इच्छा असेल ना आपलं दर्शनही होते आणि आपण सुखरूपपणे राहतो. खरंच स्वामींनी आम्हाला मरणाच्या दारातून वाचवलेलं आहे आणि माझ्या मनातील जो विश्वास होता ना तो आता खूप दृढ झालेला आहे की स्वामी जर पाठीशी असतील ना तर तुमच्यासोबत काहीच वाईट होणार नाही. तर हॅलो, बघितले ना तुम्ही किती रश आहे. एवढी गर्दी आहे ना, तुफान गर्दी आहे एकदम. परंतु आमचं खूप छान दर्शन झालं. आम्हाला ना गाडी पार्किंगसाठी त्रास झाला ना दर्शनासाठी त्रास झाला. आमच्यासमोर लोक परत गेले. एवढी गर्दी होती की लोकांना श्वास नव्हता घेता येत. काय काय प्रॉब्लेम झाला. लोक तिथं दरबारात येऊन परत गेले. म्हणजे स्वामींची सुद्धा इच्छा लागते की कोणी दर्शन करायचं काय नाही हे सर्व. आणि आम्हाला पण भरपूर प्रॉब्लेम आले परंतु आमचं दर्शन झालं. तर आत्ता आम्ही दर्शन करून निघत आहोत. एवढी गर्दी आहे ना तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्हाला दिसतच असणार आहे. एवढी आता आम्हाला हे ट्रॅफिकमधून निघायलाच बरोबर 1-1.5 तास लागणार आहे बहुतेक. आणि आता आम्ही जात आहोत सोलापूरमध्ये आहे ना. आणि सोलापूरमध्ये कोणाला भेटायला जात आहोत हे सस्पेन्स आहे आणि काही लोक ओळखून पण घेत असतील की कोण आहे म्हणून. जर तुम्ही ओळखलं असेल तर कॉमेंटमध्ये सांगा किंवा मग पुढचा ब्लॉग नक्कीच बघा. कारण आता तर आम्हाला म्हणजे याच्यातून निघायला 1-1.5 तास लागणारच आहे. आणि सोलापूरमध्ये त्यांना भेटूनच जाणार आहोत आम्ही समोर. यांच्यामुळे आमचे पण योग आलेले आहेत भेटायचे. तर चला, आणि तुमचे पण स्वामी दर्शन झालेच असणार आहे. तर चला बोला श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.